नमस्कार. मी प्राध्यापक संतोष मेंगाळ, आबासाहेब मराठे आर्ट्स अँड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेज, राजापूर, जिल्हा रत्नागिरी. आज आपण द्वितीय वर्ष वाणिज्य या वर्गाच्या व्यावसायिक कायदे या विषयातील भारतीय करार कायदा 1872 या प्रकरणातील प्रस्ताव स्वीकृती आणि प्रस्ताव रद्द करणे या घटकांवर चर्चा करणार आहोत. प्रस्ताव स्वीकृतीचा अर्थ बघण्याच्या अगोदर प्रस्ताव म्हणजे काय ते आपण समजावून घेऊयात. एखाद्या व्यक्तीने एखादे कृत्य करण्याबद्दल किंवा न करण्याबद्दल आपली इच्छा दुसऱ्या व्यक्तीजवळ प्रकट करणे म्हणजे प्रस्ताव होय. प्रस्तावाची स्वीकृती म्हणजे काय ते आपण विचारात घेऊयात. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे प्रस्ताव पाठविते आणि दुसरी व्यक्ती त्यास संमती देते, त्यास प्रस्तावाची स्वीकृती असे समजले जाते. भारतीय करार कायदा 1872च्या कलम 2 उपकलम ई मध्ये प्रस्ताव स्वीकृतीची व्याख्या दिलेली आहे आणि ती पुढील प्रमाणे आहे. प्रस्तावकर्त्याने ज्या व्यक्तीस प्रस्ताव पाठविला आहे त्याने आपली सहमती प्रस्तावकर्त्यास कळविण्याच्या कृतीस स्वीकृती असे म्हटले जाते किंवा त्याला स्वीकृती असे म्हणतात. जेव्हा प्रस्तावकाने त्याला प्रस्ताव पाठविला आहे त्यावेळेला प्रस्तावता त्या प्रस्तावातील असणाऱ्या अटी, त्यातील असणारी इच्छा यांचा विचार करून जेव्हा ती गोष्ट करण्यासंदर्भामध्ये प्रस्तावकाला कळवतो, याच प्रक्रियेला प्रस्ताव स्वीकृती असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. प्रस्ताव स्वीकृतीचे नियम आपण पाहणार आहोत. प्रस्तावाची स्वीकृती कायदेशीर होण्यासाठी ती स्वीकृती भारतीय करार कायदा 1872 कलम 7 प्रमाणे कायदेशीर नियमाने व्हावी लागते आणि त्यातीलच हे नियम आपण पाहत आहोत. त्यातील पहिला नियम म्हणजेच स्वीकृती विना अट असावी. प्रस्तावाची स्वीकृती ही विनाअट असली पाहिजे, तरच ती स्वीकृती कायदेशीर मानली जाईल. प्रस्ताव स्वीकारताना काही अटी शर्ती घातल्या तर त्याला प्रस्तावाची स्वीकृती असे म्हणता येत नाही. प्रस्तावकाने प्रस्तावाच्या संदर्भामध्ये स्वीकृती देत असताना होय किंवा नाही एवढेच कळविणे अपेक्षित असते. प्रस्ताव स्वीकृती करत असताना त्यामध्ये जर प्रस्ताव स्वीकृत्याने अटी जर टाकल्या असतील तर ती स्वीकृती कायदेशीर होत नाही. त्यानंतर प्रस्ताव स्वीकृतीचा दुसरा नियम म्हणजे स्वीकृती ही संपूर्ण प्रस्तावाला देणे आवश्यक आहे. प्रस्तावकाने केलेल्या संपूर्ण प्रस्तावास प्रस्तावत्याने आपली स्वीकृती पूर्ण स्वरूपामध्ये देणे गरजेचे असते. त्याने अर्धवट प्रस्तावाला जर स्वीकृती दिली असेल तर ती स्वीकृती कायदेशीर मानता येत नाही. उदाहरणार्थ, एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस 10 तोळे सोने देण्याचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु दुसऱ्या व्यक्तीने फक्त 5 तोळे सोने घेण्यास जर स्वीकृती दिली असेल तर अशा वेळेला ती स्वीकृती कायदेशीर ठरणार नाही. त्यामुळे जो काही प्रस्ताव पाठविला असेल त्या संपूर्ण प्रस्तावालाच प्रस्तावत्याने स्वीकृती देणे गरजेचे असते, तरच तो प्रस्ताव कायदेशीररित्या स्वीकारला किंवा त्याला स्वीकृती दिली असे या ठिकाणी मानता येईल. तिसरा प्रस्ताव स्वीकृतीचा नियम म्हणजेच स्वीकृती योग्य मुदतीत देणं गरजेचं आहे. प्रस्ताव दिलेल्या मुदतीमध्ये किंवा निश्चित कालावधी ठरवून दिलेला असेल तर त्या मुदतीतच तो स्वीकारला पाहिजे. मुदत संपल्यावर स्वीकृत करून पाठवलेला प्रस्तावच आहे तो कायदेशीर ठरत नाही. परंतु जर प्रस्तावामध्ये मुदतीचा उल्लेख नसेल तर
एकूणच परिस्थितीचा विचार करून प्रस्तावाला स्वीकृती दिली पाहिजे. उदाहरणार्थ समजा या व्यक्तीने या व्यक्तीला आपले घर 3,00,000 रुपये किमतीला विकण्याचा प्रस्ताव जर ठेवलेला असेल, तर प्रस्ताव पाठवितानाच या व्यक्तीने आपली स्वीकृती 8 दिवसांच्या आतमध्ये द्यावी असे सुचविले असेल, परंतु ने 15व्या दिवशी आपली स्वीकृती कळवली असेल, तर या ठिकाणी दिलेल्या मुदतीत स्वीकृती न कळविल्यामुळे हा प्रस्ताव रद्द होऊ शकतो. त्यामुळं योग्य मुदतीमध्येच प्रस्तावाला स्वीकृती देणं गरजेचं असतं, किंवा मुदतीचा जर उल्लेख नसेल तर एकूणच परिस्थितीचा विचार करून त्या प्रस्तावाला स्वीकृती दिली पाहिजे. त्यानंतर पुढील प्रस्ताव स्वीकृतीचा नियम म्हणजे स्वीकृतीचे मार्ग आणि पद्धती. प्रस्ताव स्वीकृतीचे अनेक मार्ग आहेत. स्वीकृती देण्याचे विविध प्रकार आहेत. स्वीकृती ही लेखी स्वरूपामध्ये असू शकते, तोंडी स्वरूपामध्ये असू शकते, किंवा दोन्ही व्यक्ती समोरासमोर चर्चा करून स्वीकृती देऊ शकतात, किंवा त्रयस्थ व्यक्तीमार्फत सुद्धा स्वीकृती देता येत असते. पोस्टामार्फत पत्र पाठवून किंवा दूरध्वनीद्वारे तारेने फॅक्स करून किंवा मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा स्वीकृती देता येते. आणि स्वीकृती कळविण्याच्या बाबत प्रस्तावकाची इच्छा आणि स्वीकृतीचे माध्यम जे आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे. आधुनिक काळामध्ये मोबाईल फोन्स, ईमेल्स, फॅक्स, सोशल मीडिया यांच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी प्रस्तावांना स्वीकृती देता येत असते. त्यामुळे प्रस्ताव स्वीकृतीचे मार्ग किंवा पद्धती ही सुद्धा प्रस्ताव स्वीकृतीमध्ये महत्त्वाचे मानले जाते. त्यानंतर प्रस्ताव स्वीकृतीचा पुढील नियम म्हणजे मौन ही स्वीकृती नव्हे. मौन ही प्रस्ताव स्वीकारण्याची कायदेशीर पद्धती नाही. प्रस्तावकर्त्याने दुसऱ्या पक्षास प्रस्ताव जर पाठविला असेल तर त्याबाबत दुसऱ्या पक्षाने काहीही न कळविता मौन बाळगले असेल तर दुसऱ्या पक्षाचे मौन ही स्वीकृती मानली जात नाही. दुसऱ्या पक्षाने ज्या वेळेला मौन बाळगले आहे त्यावेळेला त्याची द्विधा मानसिकता आहे असा विचार केला जात असतो, किंवा त्याला काहीही सांगायचे नाही असाही विचार त्या ठिकाणी करून तो प्रस्ताव त्याला स्वीकारता येत नाही किंवा तो स्वीकृती देऊ शकत नाही. त्यामुळे प्रस्ताव स्वीकृतीच्या बाबतीमध्ये संबंधित व्यक्तीने मौन बाळगू नये, किंवा मौन बाळगल्यानंतर त्याचा नकार किंवा होकार हा कोणत्याही बाबतीमध्ये किंवा नकार किंवा होकार या संदर्भामध्ये काहीही वक्तव्य करता येत नाही. त्यामुळे प्रस्ताव स्वीकारायचा असेल तर तो सरळ सरळ स्वीकारला पाहिजे, अन्यथा नाकारला पाहिजे. मौन बाळगल्यास त्यावरती कोणत्याही प्रकारचे भाष्य करता येत नाही. त्याला होकार किंवा नकार कोणतीही गोष्ट गृहीत धरली जात नाही. त्यानंतर पुढील प्रस्ताव स्वीकृतीचा नियम म्हणजे स्वीकृती ही प्रस्तावकास कळविली पाहिजे. प्रस्तावास स्वीकृती कळवत असताना प्रस्तावक जो आहे त्या प्रस्तावकाने प्रथमतः प्रस्ताव केलेला असतो, आणि त्याला जर स्वीकृती कळवली नाही तर प्रस्तावकाला त्या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये काहीही माहिती मिळणार नाही. कारण प्रस्ताव स्वीकारला आहे किंवा नाकारला आहे याची माहिती नसताना त्या संबंधित प्रस्तावाची पूर्तता पुढे कोणत्याही प्रकारे त्याला करता येणार नाही. त्यामुळे प्रस्तावकाला प्रस्तावाची स्वीकृती जी आहे ती कळविली पाहिजे. पुढील प्रस्ताव स्वीकृतीचा नियम म्हणजे प्रस्ताव ज्याला केला आहे त्यानेच तो स्वीकारला पाहिजे. प्रस्तावकाने ज्या व्यक्तीला प्रस्ताव केला आहे त्याच व्यक्तीने तो स्वीकारला पाहिजे, तरच त्याला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होत असतं. उदाहरणार्थ समजा
अ या व्यक्तीने ब या व्यक्तीला आपली सायकल विकण्याचा प्रस्ताव पाठविला आहे, पण प्रस्तावाला स्वीकृती क या व्यक्तीने जर दिली असेल तर त्या प्रस्तावाला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होत नाही, कारण क या व्यक्तीचा आणि ब ला पाठवलेल्या प्रस्तावाचा कोणताही कायदेशीर संबंध नसतो. त्यामुळे क या व्यक्तीने अशा प्रस्तावाला स्वीकृती देऊ नये. तसेच एखादा प्रस्ताव जो आहे तो सर्वसामान्य जनतेला जर उद्देशून केलेला असेल तर मात्र कोणीही स्वीकृती देऊ शकते आणि ते कायदेशीररित्या योग्यसुद्धा ठरू शकते. प्रस्तावकाने सुद्धा प्रस्ताव करत असताना आपली जी काही इच्छा असेल तिला सहमती मिळवण्यासाठी योग्य व्यक्तीलाच प्रस्ताव करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ समजा अ या व्यक्तीला ब या व्यक्तीकडून सायकल विकत घ्यायची असेल तर ती सायकल ब या व्यक्तीच्या मालकीची असणं गरजेचं आहे. ती जर क या व्यक्तीच्या मालकीची जर असेल आणि ब कडे जर प्रस्ताव पाठविला असेल तर ब ने त्याला दिलेली स्वीकृती ही सुद्धा कायदेशीर ठरू शकत नाही. त्यामुळे याचाही उल्लेख या ठिकाणी प्रस्ताव ज्याला केला आहे त्याने स्वीकारला या नियमामध्ये थोडासा आपल्याला विचार करावा लागेल. त्यानंतर पुढील प्रस्तावाचा नियम म्हणजे प्रस्ताव स्वीकृतीचा नियम म्हणजे प्रस्तावाची समाप्ती होण्यापूर्वी त्याला स्वीकृती देणे गरजेचे आहे किंवा तो स्वीकारला पाहिजे. पाठविलेल्या प्रस्तावाची समाप्ती झाल्यानंतर तो प्रस्ताव स्वीकारता येत नाही किंवा तो प्रस्ताव पाठविणाऱ्या व्यक्तीने परत घेतल्यास त्याची स्वीकृती कायदेशीर ठरत नाही. ज्या वेळेस प्रस्तावाची जी काही मुदत असते ती संपल्यानंतर सुद्धा त्या प्रस्तावाला स्वीकृती देता येत नाही किंवा त्या प्रस्तावाची समाप्ती झाल्यानंतर सुद्धा प्रस्ताव त्याला स्वीकृती देणे उचित ठरत नाही. कारण विशिष्ट काही गोष्टी ज्या आहेत त्या योग्य मुदतीमध्ये होणे गरजेचे आहे आणि त्या प्रस्तावाची जर समाप्ती होत असेल आणि त्यानंतर प्रस्तावता त्याला स्वीकृती देत असेल तर कायदेशीररित्या ते योग्य होत नाही. किंबहुना प्रस्तावकाने आपला प्रस्ताव हा प्रस्ताव त्याकडून परत घेतला असेल आणि परत घेतल्यानंतर प्रस्ताव त्याला त्या संदर्भामध्ये आपली स्वीकृती कळवता येत नाही, कायदेशीररित्या ते योग्य होऊ शकत नाही. त्यानंतर प्रस्ताव स्वीकृतीचा शेवटचा नियम म्हणजे शेवटचा नाही त्याच्या अगोदरचा नियम म्हणजे एकदा नाकारलेला प्रस्ताव पुन्हा स्वीकारता येत नाही. एखादा प्रस्ताव त्याने नाकारला असेल आणि मग तो कोणत्याही कारणास्तव नाकारलेला असेल तर त्याला कायदेशीररित्या कोणतेही स्थान त्या ठिकाणी राहत नाही आणि नाकारलेला प्रस्ताव तसाच परत लगेच सुद्धा स्वीकारता येत नाही. मात्र पूर्वीच्या प्रस्तावात प्रस्तावकर्त्याने बदल करून तो नवीन किंवा पुन्हा जर त्या ठिकाणी नवीन प्रस्ताव म्हणून प्रस्ताव त्याला जर स्वीकृतीसाठी पाठवला असेल तर मात्र प्रस्तावता तो प्रस्ताव स्वीकारू शकतो. आणि यानंतर शेवटचा प्रस्ताव स्वीकृतीचा नियम म्हणजे प्रस्तावासंबंधी माहिती देणे म्हणजे स्वीकृती होत नाही. प्रस्तावासंदर्भामध्ये माहिती देणे किंवा उत्तर देणे याला सुद्धा आपण स्वीकृती असं म्हणू शकत नाही. ग्राहकाने माल विक्रेत्याला मालाच्या इतर गोष्टींसंबंधी किंवा मालाविषयी माहिती विचारली असेल आणि विक्रेत्याने संबंधित ग्राहकाला जर ती दिली असेल त्यावरून ग्राहकाने आपला आदेश नोंदविला परंतु विक्रेत्याने त्या आदेशाची पूर्तता केली नाही तर तो कराराचा भाग होऊ शकत नाही. कारण चौकशीला उत्तर देणे म्हणजे प्रस्ताव स्वीकृत होत नाही. या सर्व अटींच्या अभ्यासांती आपल्याला असे लक्षामध्ये येईल की प्रस्तावाच्या स्वीकृतीने प्रस्तावाला कायदेशीर स्वरूप प्राप्त होत असते आणि तो प्रस्ताव पाठवणारा आणि स्वीकारणारा यांच्यावरती ते बंधनकारक होते.
यापैकी कोणत्याही एका व्यक्तीने कराराचे उल्लंघन केल्यास निर्दोष व्यक्ती कायदेशीररित्या त्या ठिकाणी निर्दोष राहू शकते आणि ज्याने पूर्तता केली नाही ती व्यक्ती त्या ठिकाणी कायदेशीररित्या गुन्ह्यास पात्र ठरू शकते. यानंतर प्रस्ताव रद्द करणे या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. प्रस्ताव त्याला आपला प्रस्ताव रद्द करण्याचा आणि परत घेण्याचा अधिकार असतो. भारतीय करार कायदा 1872च्या कलम 5 मध्ये करार केव्हा रद्द करता येतो या संबंधीच्या तरतुदी दिलेल्या आहेत. त्यामध्ये प्रथमतः पहिली तरतूद जी आहे त्यामध्ये आहे नोटिसीद्वारे. प्रस्तावकानेच प्रस्ताव त्यास नोटीस देऊन प्रस्ताव रद्द केल्याचे जर कळविले असेल तर प्रस्ताव आपोआप रद्द होत असतो. परंतु जर प्रस्ताव स्वीकृतीचे पत्र अगोदरच प्रस्तावत्याने जर पाठवलेले असेल तर नोटिसीद्वारे प्रस्ताव रद्द करता येत नाही. त्यामुळे याचाही विचार प्रस्ताव रद्द करताना गरजेचा आहे. प्रस्तावक त्याला विशिष्ट काही कारणास्तव आपला प्रस्ताव जर प्रस्तावत्याकडून परत घ्यायचा असेल किंवा रद्द करायचा जर असेल तर तो लेखी नोटीस पाठवू शकतो आणि त्या संबंधित प्रस्तावाला कोणतेही उत्तर देऊ नये किंवा तो रद्द झाला आहे असेही तो कळवू शकतो. परंतु त्या आतमध्ये जर प्रस्ताव त्याने तो जर स्वीकारला असेल किंवा स्वीकृतीचे पत्र जर पाठवलं असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये असा प्रस्ताव रद्द करता येत नाही. त्यानंतर दुसरा प्रस्ताव रद्द करण्याचा नियम म्हणजे संज्ञापन पूर्ण होण्या अगोदर तो रद्द करणं गरजेचं आहे. प्रस्तावकाच्या प्रस्तावाचे संज्ञापन पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही प्रस्तावकर्त्याला त्याचा प्रस्ताव रद्द करता येतो. पण संज्ञापन जर पूर्ण झाले असेल तर मात्र तो प्रस्ताव रद्द करता येत नाही. त्यानंतर तिसरा नियम म्हणजे मुदत संपल्यास प्रस्ताव स्वीकारण्यासाठी प्रस्तावकर्त्याने जर मुदत दिलेली असेल तर प्रस्ताव त्या मुदतीमध्ये स्वीकारला पाहिजे. अन्यथा मुदत जर संपलेली असेल आणि प्रस्ताव त्याने त्याला स्वीकृती दिली असेल तर तो प्रस्ताव रद्द करता येत नाही. त्यानंतर पुढील नियम म्हणजे अटी पूर्ण न केल्यास. प्रस्तावाच्या स्वीकृतीबाबत प्रस्तावकर्त्याने एखादी अट घातलेली असेल आणि प्रस्ताव गृहीत्याने ही अट पूर्ण केलेली नसेल तर तो प्रस्ताव आपोआप रद्द केला जात असतो. अनेक वेळा प्रस्तावक आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा एखादं कृत्य करण्यासाठी किंवा न करण्यासाठीची जी इच्छा दुसऱ्याजवळ प्रकट करतात किंवा त्यासाठी जो काही प्रस्ताव ठेवलेला असतो त्यामध्ये काही अटी दिलेल्या असतात. अनेक वेळा प्रस्ताव त्याला त्या अटी मान्य नसतात परंतु तरीसुद्धा तो काही अटीद्वारे त्या प्रस्तावाला स्वीकृती देण्याचा प्रयत्न करतो. असा प्रस्ताव कायदेशीररित्या योग्य नसतो, तो कायद्याने रद्द केलेला असतो. त्यानंतर पुढील प्रस्ताव रद्द करण्याचा नियम म्हणजे प्रस्तावकर्त्याचा मृत्यू. अनेकदा प्रस्ताव पाठविल्यानंतर प्रस्तावकर्त्याचा मृत्यू होतो किंवा त्याला वेड लागल्यास प्रस्ताव रद्द होतो. परंतु ही घटना ज्याला प्रस्ताव पाठविला आहे त्याने स्वीकृती देण्याच्या अगोदर त्याला कळविली पाहिजे. अन्यथा हा प्रस्ताव पाळण्याचे बंधन प्रस्तावकाला कायदेशीररित्या त्या ठिकाणी करावे लागेल किंवा प्रस्ताव त्याला कायदेशीररित्या करावे लागेल. दैनंदिन जीवनामध्ये अशा अनेक घटना घडत असतात. एखादी व्यक्ती प्रस्ताव केल्यानंतर ती मृत्यू पावते आणि प्रस्ताव त्याने त्याला स्वीकृती दिलेली असते परंतु प्रस्तावकर्त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्या प्रस्तावातील पूर्तता करता येत नाही आणि म्हणून त्या प्रस्तावाला
कायदेशीररित्या रद्द करावी लागते किंवा आपोआप तो प्रस्ताव रद्द होत असतो. त्यानंतर पुढील नियम म्हणजे अस्वीकृत केल्यास प्रस्ताव रद्द करणे. प्रस्ताव ज्या व्यक्तीला पाठविला आहे त्या व्यक्तीनं तो अस्वीकृत केला असेल तर तो प्रत्यक्षरित्या रद्द समजला जात असतो किंवा रद्द होत असतो. त्यानंतर प्रस्ताव रद्द करण्याची शेवटची पद्धती म्हणजे सूचित पद्धतीने स्वीकृती न दिल्यास. प्रस्तावाला स्वीकृती देत असताना सूचित केलेल्या पद्धतीने स्वीकृती देणे गरजेचे आहे आणि सूचित पद्धतीने जर स्वीकृती दिलेली नसेल तर तो प्रस्ताव रद्द होऊ शकतो. भारतीय करार कायद्यामध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. जेव्हा जेव्हा प्रस्तावकर्त्याला आपला प्रस्ताव रद्द करायचा असेल तेव्हा त्याने या प्रस्ताव रद्द करण्याच्या नियमांचा विचार केला पाहिजे किंवा प्रस्ताव त्याने सुद्धा या नियमांचा विचार करूनच त्याला स्वीकृती देणे गरजेचे आहे किंवा प्रस्ताव रद्द करणे त्या ठिकाणी गरजेचे आहे. भारतीय करार कायदा 1872 कलम 5 नुसार प्रस्ताव स्वीकृतीचे संज्ञापन पूर्ण होण्यापूर्वी म्हणजेच स्वीकृतीचे पत्र प्रस्तावकर्त्याला मिळण्यापूर्वी प्रस्ताव गृहीता आपली स्वीकृती परत घेऊ शकतो किंवा रद्द करू शकतो. परंतु संज्ञापन पूर्ण झाल्यानंतर मात्र स्वीकर्त्याला स्वीकृती आपली परत घेता येत नाही आणि प्रस्तावाला दिलेली स्वीकृती स्वीकर्त्यावरील नियमानुसार रद्द करू शकतो. परंतु त्या संबंधीच्या सूचना त्याने प्रस्तावकर्त्याला देणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने प्रस्ताव आणि प्रस्ताव रद्द करणं या संदर्भामध्ये आपण या विषयावरती आपण या ठिकाणी चर्चा केली. धन्यवाद.